हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरी इंग्लिश ईडी ग्रेड 3 पार्ट 2 मध्ये चॅप्टर नंबर 10 द 3 फिश हा लेसन पाहणार आहोत. चला तर मग न्यू वर्ड्सने सुरुवात करूया. फर्स्ट आहे एंटायर. ऍडजेक्टिव्ह आहे विथ ऑल पार्ट्स कम्प्लीटेड. म्हणजे काय तर संपूर्ण, सर्व भागासह पूर्ण असलेलं त्याला म्हणायचं एंटायर. नेक्स्ट आहे स्केर्ड. स्केर्ड मग इथे ऍडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. तर स्केर्डचा अर्थ आहे काय घाबरणे. अफ्रेड ऑफ समथिंग ऑर समवन, एखाद्या गोष्टीची किंवा कोणाची तरी भीती असणे. नेक्स्ट ओव्हरहर्ड. ओव्हरहर्ड इथे वर्ब आहे. तर हर्ड समवन ऑर समथिंग विदाउट देअर नॉलेज, म्हणजे एखादे किंवा काहीतरी त्याच्या न कळत ऐकणे, म्हणजे सहज काहीतरी ऐकायला येणं असं त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट पाहूया कन्व्हिन्स. इथं वर्ब म्हणून आहे. कन्व्हिन्स म्हणजे काय तर एखाद्याला एखादी गोष्ट पटवून सांगणे किंवा पटवणे. टू मेक द पर्सन बिलीव्ह समथिंग, एखाद्या व्यक्तीला काहीतरी विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडणे. नेक्स्ट पाहूया फिशरमॅन. फिशरमॅन नाउन इथं आहे म्हणजे मच्छीमार. अ पर्सन हू कॅचेस फिश टू अर्न हिज लिव्हिंग. उद्योगनिर्वाह म्हणजे ना त्याच्या लिव्हिंग म्हणजे जगण्यासाठी काही मासे पकडणारी जी माणसं असतात त्यांना म्हणायचं फिशरमॅन. नेक्स्ट कावर्ड. कावर्ड इथे नाउन आहे. अ पर्सन हू डज नॉट हॅव द करेज टू फाईट ऑर फेस अ डिफिकल्ट सिच्युएशन. म्हणजे कावर्ड म्हणजे काय एखादा भित्रा माणूस असतो ना तसं त्याला म्हणायचं. ज्या व्यक्तीमध्ये कठीण परिस्थितीशी लढण्याची किंवा सामना करण्याची हिंमत नसणे त्याला म्हणायचं कावर्ड. चला तर मग नेक्स्ट पेज कडे वळूया. डिड यू नो, तुम्हाला माहित आहे का? पंचतंत्रा इज अन एशियन इंडियन कलेक्शन ऑफ ॲनिमल फॅबल्स इन संस्कृत. पंचतंत्र हा संस्कृत मधील प्राण्यांच्या कथांचा एक प्राचीन भारतीय काय आहे कलेक्शन आहे म्हणजे संग्रह आहे. देर आर ओव्हर 200 ट्रान्सलेशन ऑफ पंचतंत्रा इन मोर दॅन 50,000 लँग्वेजेस अराउंड द वर्ल्ड. जगभरातील 50हून अधिक भाषांमध्ये हे पंचतंत्राचे 200 हून अधिक भाषांतर आहे म्हणजे ट्रान्सलेशन केलेलं आहे. द अर्लिएस्ट रेकॉर्ड वर्क इज attributed to Vishnu Sharma that dates back to 300 BCE. Attribute म्हणजे काय तर विशेष त्यांचे गुणधर्म असलेले. तर सर्वात जुने जे रेकॉर्ड केलेले काम आहे विष्णू शर्मा यांचे आहे, ज्यांनी 300 BCE या काळातील आहे. तर BCE चा अर्थ पण काय फुल फॉर्म काय होतो तर बिफोर द कॉमन एरा असं होतं. The stories in पंचतंत्रा have been passed on for generation. ही जी पंचतंत्रातील जे कथा आहेत ह्या पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत. म्हणजे ना प्रत्येक जनरेशनला ह्या माहीत असतात. जर एखाद्या आपण स्टोरी बुक्स मध्ये घ्यायला गेलो तर त्याच्यामध्ये अकबर बिरबलच्या कशा जशा स्टोरीज असतात तशाच ह्या पंचतंत्राच्या असतात. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. द 3 फिश, 3 मासे. नॅरेटर. नॅरेटर म्हणजे असा व्यक्ती, अ पर्सन हू टेल अ स्टोरी, जो आपल्याला हे सगळी स्टोरी सांगत असतो ते. वन्स अपॉन अ टाइम इन अ सर्टन पॉन्ड लिव्ह 3 फिश. एकेकाळी एका तलावात 3 मासे राहत होते. दे वर बेस्ट फ्रेंड, ते चांगले मित्र होते. चमकी वॉज व्हेरी वाईज, त्यातली एक जो मासा होता त्या तिचं नाव काय होतं चमकी. चमकी खूप हुशार होती. झुमरी वॉज चेअरफुल, आणि झुमरी कशी होती खूप आनंदी होती. आणि वल्ली वल्ली बिलीव्ह इन फेट, आणि वल्ली कशी होती की नशिबावर विश्वास ठेवणारी होती. फेट म्हणजे काय नशीब. चमकी हॅलो एव्हरीवन लेट अस गो आउट अँड प्ले. मग चमकी हे सगळे काय म्हणते की सगळ्यांना हॅलो म्हणते आणि म्हणते की चला बाहेर जाऊन खेळूया. झुमरी येस लेट अस प्ले हायड अँड सीक, आणि मग ती झुमरी म्हणते हो चला आपण लपाछपी खेळूया. वली चमकी यू विल हॅव टू फाइंड बोथ ऑफ अस,
मग ती वल्ली असते तिसरी, ती काय म्हणते की चमकी तू आम्हाला दोघांनाही शोधावे लागेल. चला तर मग नेक्स्ट पेज कडे वळूया. नॅरेटर. द थ्री फिश वेर प्लेइंग. सडनली दे overheard some fishmen talking. आणि नॅरेटर आपल्याला काय सांगतो की तीन मासे खेळत होते तिथं. अचानक त्यांना काही मासेमारांचे बोलणे ऐकायला येते. तर फर्स्ट फिशरमॅन. लुक, दिस पॉन्ड इज फुल ऑफ फिश. तर पहिला जो मच्छीमार होता, फिशरमॅन होता, तो काय म्हणतो, हे तळे बघा, हे तळे माशांनी भरलेले आहे. सेकंड फिशरमॅन. येस, इफ वी कॅच द फिश अँड सेल देम वी विल अर्न अ लॉट ऑफ मनी. आणि मग दुसरा जो मच्छीमार असतो तो काय म्हणतो, हो, जर आपण मासे पकडले आणि विकले तर आपल्याला खूप पैसे मिळतील. थर्ड फिशरमॅन. यू आर राईट, लेट अस कम बॅक टुमॉरो. वी विल गेट बिग नेट अँड कॅच ऑल द फिश. लेट अस ब्रिंग बिग नेट्स अँड स्ट्रॉंग फिशिंग रॉड्स. आणि मग तिसरा जो फिशरमॅन असतो तो काय म्हणतो, तू बरोबर आहेस, उद्या आपण परत येऊया आणि आपण येताना मोठे जाळे आणि आणूया आणि सर्व मासे पकडू. आपण मोठे जाळे आणि मजबूत मासेमारीची जे रॉड असतं ते आणूया म्हणून. नॅरेटर. द फिश गॉट व्हेरी स्केअर्ड. आणि मग यांना काय होतं, मासे खूप घाबरले. दे वेंट बॅक टू देअर होम्स अँड कॉल ऑल द फिश फॉर अ मीटिंग. आणि सर्व माशांना त्यांनी काय केलं, मीटिंग मध्ये बोलवलं, म्हणजे एक बैठकीसाठी बोलवलं. चमकी. वी हर्ड सम फिशरमेन टॉकिंग. आणि चमकी त्यातली म्हणली की आम्हाला काही मासेमारी जे मच्छीमार होते ते बोलताना ऐकू आले. दे विल कम टुमॉरो टू कॅच अस. आणि ते आपल्याला पकडण्यासाठी उद्या येणार आहेत. झुमरी. येस, वी ऑल शुड लीव दिस पॉन्ड बाय टू नाईट. हो, आपण सर्वांनी आज रात्रीपर्यंत हे तळे सोडले पाहिजे. वल्ली. हाऊ कॅन वी लिव्ह, दिस इज आवर होम. पण वल्ली जी असते ती काय म्हणते, आपण कसे निघू शकतो, हे आपलं घर आहे. चला तर मग नेक्स्ट पेज कडे वळूया. चमकी. यू आर राईट वल्ली, बट नाव दिस पॉन्ड इज नॉट सेफ फॉर एनी ऑफ अस. पण ना चमकी तिला समजवत म्हणली की तू बरोबर आहे वल्ली, पण आता हे तळे आपल्यापैकी कोणासाठी सुरक्षित नाही, सेफ नाही. झुमरी. इफ द फिशरमेन कम बॅक टुमॉरो विथ देअर नेट्स अँड कॅच अस वी विल ऑल डाय. So if we want to live, we should leave the pond. So don't be foolish. Come with us. आणि मग झुमरी तिला म्हणली, जर उद्या मच्छीमार त्यांच्या जाळ्यासह परत आले आणि आम्हाला पकडले तर आम्ही सर्व मरून जाऊ. म्हणून जर आपल्याला जगायचे असेल तर आपण तलाव सोडला पाहिजे, म्हणजे इथून जायला पाहिजे. म्हणून मूर्ख बनू नका, आमच्या सोबत चला, असं ती म्हणते. कोण म्हणते, तर झुमरी म्हणते. वल्ली. वी शुड नॉट ऍक्ट लाईक coward. We have lived our entire life in this pond. It is our home. We cannot leave our home. I am sure no harm will come upon us. आणि मग ना वल्ली काय म्हणते, आपण भित्रासारखे वागू नये. आपण आपले संपूर्ण आयुष्य यात पॉन्ड मध्ये घालवले आहे. ते आपले घर आहे. आपण आपले घर सोडू शकत नाही. मला खात्री आहे की आपले कोणतेही नुकसान होणार नाही. असं वल्ली कोणाला म्हणते, झुमरीला म्हणत असते आणि बाकीच्या फिशला म्हणत असते. नॅरेटर. चमकी अँड झुमरी tried to convince their friend, but वल्ली was not ready to leave. चमकी आणि झुमरी त्यांच्या मित्रांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण वल्ली निघून जाण्यास तयार नव्हती. Most of the fish left the pond with Chamki and Jhumki. Only a few who believed in Valli stayed behind. The next morning, the fishermen come with their big net. आणि
काय झालं बाकीचे बहुतेक मासे चमकी आणि झुमरीने तलाव सोडला म्हणून ते त्यांच्याबरोबर गेले. वल्लीवर विश्वास ठेवणारे मोजकेच मासे मागे राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी मच्छीमार त्यांच्या मोठ्या जाळ्यासह आले. फर्स्ट फिशरमॅन, लुक ॲट दोज बिग अँड फॅट फिश. पुट द नेट्स into the pond so that we can catch them. आणि त्या मोठ्या आणि जाड माशांकडे पहा, तलावात जाळी घाला आणि म्हणजे आपण त्यांना पकडू शकू, असं कोण म्हणतो? फर्स्ट फिशरमॅन. सेकंड फिशरमॅन, वी विल गेट अ लॉट ऑफ मनी वन्स वी सेल देम. आणि दुसरा फिशरमॅन काय म्हणतो? ते विकल्यानंतर आम्हाला खूप पैसे मिळतील. चला तर मग नेक्स्ट पेज कडे वळूया. Narrator. The fishermen caught all the fish in the pond. They even caught Valli. Valli was sad to see its family and friends dead. आणि ना मग जो नॅरेटर तो आपल्याला काय सांगतो की मच्छीमारांनी तलावातील सर्व मासे पकडले. त्यांनी वल्लीलाही पकडले. वल्लीला त्यांचे कुटुंब आणि मित्र जे मृत झालेले पाहून दुःख झालं. वल्ली, I wish I had listened to Chamki and Jhumri. Had I not been foolish and left the pond with them, we all would have been alive. मग आहे ना वल्ली विचार करते की चमकी आणि झुमरीचं ऐकलं असते तर बरे झाले असते. जर मी मूर्ख नसते आणि त्यांच्यासोबत तलाव सोडला नसता तर आपण सर्व जिवंत असतो. पंचतंत्र स्टोरी अडॅप्टेड फ्रॉम द थ्री फिश. ही कुठली कथा आहे? तर पंचतंत्राची कथा आहे. आणि ही कुठून घेतलेली आहे? तर द थ्री फिशच्या याच्यातून घेतलेली आहे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा लेसन व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.